झी मराठी, चर्चा ही होणारच. माघार घेतल्या ताकदीने त्या ठिकाणी निवडणुकीला लढलो. राज्यसभेचे विद्वान खासदार आहेत कोल्हापूरमध्ये, आपल्या माहित आहेत ना, नाव काही घेत नाही. विद्वान खासदार आहेत ते म्हणले बंटी पाटलाचे लई ते लई 4 माणसं निवडून येतील. ते 30 लावायचं रजिस्टरला मागतो. लई ते लई 4 येतील म्हणला. 34 माणसं आणली एकट्या बंटी पाटलानं. आणि म्हणून मला विरोधकांना सांगायचं आहे की महापालिकेचा निकाल जरी या ठिकाणी वेगळा लागला असला तर आपण या ठिकाणी लक्षात ठेवा, घायल हो इसलिए घातक हो, घायल हो इसलिए घातक हो. जिल्हा परिषद मध्ये कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचा जिल्हा परिषद अध्यक्ष केल्याशिवाय मी राजू शेट्टी आणि राजू या ठिकाणी बसणार नाही. आमची ताकद आहे. कोल्हापूरमध्ये सामान्य माणसं आज आमच्या बरोबर या ठिकाणी आहेत. मी नेहमी म्हणतो राजकारणामध्ये बंटी पाटलाला पद पैसा प्रतिष्ठा महत्वाची नाही आहे. पद पैसा प्रतिष्ठापेक्षा तुमच्यासारख्या सामान्य माणसांचं प्रेम हेच बंटी पाटलाची पुंजी राहिलेलं आहे, हीच बंटी पाटलाची ताकद राहिलेली आहे. आणि म्हणून या ताकदीच्या जोरावरच महापालिकेमध्ये सगळे होते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री सगळे होते. एकट्याने असती घुमवलं. आता तर जिल्ह्यामध्ये राजू शेट्टी माझ्या बरोबर आहे, राजू आवळे माझ्या बरोबर आहे, शिरोळमध्ये गणपतराव पाटील माझ्या बरोबर आहे. ही सगळी लगान टीम माझी या ठिकाणी आहे. सत्ता यायला काय अडचण नाही, सत्ता यायला काय अडचण नाही. आतापासूनच हलगीची जोडणी करा, आतापासून हलगीची जोडणी करा. जिल्हा परिषदचा अध्यक्ष काँग्रेसचा निश्चितपणे या ठिकाणी करणार. आज पायाला भिंगरी लावून या जिल्ह्यामध्ये करतोय. सकाळपासून 9 सभा आहेत, उद्या पन्हाळा आहे, परवा दिवशी राधानगरी आहे, त्यानंतर बुदरगड आहे. माझं चालूच असणार आहे. 5 तारखेपर्यंत हा बंटी पाटील काय गप बसत नाही. सकाळी 8 वाजता रात्री 12 वाजेपर्यंत राजू आवळे म्हणले तसं माझ्या घरातलं कोण उभा राहिलेलं नाही. सामान्यांसाठी हा लढतोय बंटी पाटील. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आज ही लढाई करतोय ती माझ्यासाठी करत नाही, मला कुणामध्ये या ठिकाणी उभा नाही आहे, मी लोकांसाठी करतोय. तुम्ही जर मला ताकद दिली, तुम्ही जर मला आशीर्वाद दिला तर संघर्ष करायला मी कुणालाही घाबरणार नाही. घाबरणारा बंटी पाटील हा पाटील नाही आहे, या ठिकाणी आपण लक्षात ठेवा. हा पाटील बिनाला नाही आहे हे आपण लक्षात ठेवा. फक्त तुमची साथ मला हवी आहे, तुमचा आशीर्वाद मला हवा, कारण की मी लढाई करतोय ते लोकांसाठी करतो. आता 1,35,000 कोटी रुपयाचं वीज दरवाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी आणलेला. 8 तारखेला त्याचा हिअरिंग झाला. आता पुन्हा 6-7 तारखेला पुण्याला हिअरिंग आहे. मी त्या हिअरिंगला जाणार आहे. आता सोलर जर तुम्ही लावला असेल तर सोलरची वीज तुम्हाला दिवसा वापरावी लागेल, तुम्हाला रात्री वापरायला मिळणार नाही. तुम्ही घरावर सोलर बसवला असला, तुमच्या पैशाने बसवला, सूर्य या ठिकाणी सूर्यातून वीज तयार होते, परंतु आज ती वीज तयार झालेली तुम्हाला फक्त दिवसा वापरता येणार, रात्री वापरता येणार नाही, असा नियम भाजप आणि शिवसेनेने केलाय. आणि म्हणून उद्या एकनाथ शिंदे साहेब आले, भाजपचे या ठिकाणी आले तर एखादी चिठ्ठी पाठवा. पत्रकारांना माझी विनंती आहे, एखादी चिठ्ठी पाठवा. 1,35,000 कोटीची वीज दर वाढवणार आहे, त्याचं तुम्ही काय केलं याचं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलं पाहिजे. नांदीमध्ये माधुरी हत्तीने गेली त्याने झोपा काढत होते का, हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. शक्तीपीठ रस्ता जातोय, आमच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर या ठिकाणी सोडणारा, त्या रस्त्याबद्दल हे काय करणार आहे हे त्यांना विचारणं या ठिकाणी गरजेचं आहे. या सगळ्याची उत्तर हे भाजप शिवसेनेवाले देणार नाही. त्यांना फक्त पैसे मिळवायचे, सत्ता मिळवायचे, खोक्याचं राजकारण यांना करायचं आहे. महाराष्ट्र बदनाम करण्याचं काम गेल्या वर्षभरामध्ये भाजप आणि शिवसेनेने या ठिकाणी केलेलं आहे. ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी मंगल कलश आणला आणि महाराष्ट्र या ठिकाणी स्थापन करण्याची भूमिका घेतली, आज त्यांना सुद्धा दुःख वाटत असेल की कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा.
बेरोजगारी वाढलेली आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे, माता भगिनी आमच्या सुरक्षित नाही, ही अवस्था आमच्या राज्याची झालेली आहे. आणि हे सगळं बदलायचं असेल, या सगळ्याचं उत्तर उद्याच्या भविष्यकाळात द्यायचं असेल, विधानसभेला काय घडलं ते पान मागं सारा, नवीन पान उघडा आणि या जिल्हा परिषदला आमचे जे काय उमेदवार आहेत, हात, मशाल आणि शिट्टी हे तिन्ही उमेदवार निवडून देण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. जाता जाता एवढंच सांगतो की बंटी पाटील एकटा असला तरी काफी आहे, अकेला काफी आहे, हे ध्यान में रखो. मला सांगायचं की तुम्ही किती मला चक्रव्यूहात अडकवायचा प्रयत्न करा, मी लहानपणापासून बुद्धिबळ केलेला आहे, किती चाल टाका, मी त्या ठिकाणी त्या सगळ्या चाली बाजूला ठेवून पुढे जाण्याचं काम निश्चितपणे करणार आहे. कारण की लोकांचं प्रेम, लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, लोकांचं सहकार्य माझ्या पाठीशी आहे. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगेन, शतरंज की बिसात पर मोरा कोई भी हो, शतरंज की बिसात पर मोरा कोई भी हो, चाल हमेशा मेरी होगी, चाल हमेशा मेरी होगी. जय हिंद, जय महाराष्ट्र.